हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत। आपण जर महिला व बालविकास तसेच समाज कल्याण विभाग किंवा आदिवासी विभाग याकरिता जर फॉर्म भरला असेल तर सामान्यज्ञानमधील हा महत्त्वपूर्ण टॉपिक आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, नक्की तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून हेल्प होईल। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सर्वात पहिला प्रश्न आहे, समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाणारे जाम हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आपण विद्यार्थी मित्रांनो रीड करायचे आणि आपल्याला उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता। तर लक्षात घ्या, समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाणारे जाम हे गाव जालना जिल्ह्यात आहे। पुढील प्रश्न, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून महत्त्व असलेले औंढा नागनाथ हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे जे स्थळ आहे ते हिंगोली जिल्ह्यात आहे। पुढील प्रश्न, संत ज्ञानेश्वरांचा जन्म पैठणजवळ आपेगाव येथे झाला। आपेगाव ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? तर योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर। पुढील प्रश्न, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले पुष्पेश्वर मंदिर बौद्धकालीन लेणी व मालोजीराजे भोसल्यांचे वतन म्हणून प्रसिद्ध असलेले वेळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात मोडते? तर याचे योग्य उत्तर आहे खुलताबाद। पुढील प्रश्न, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात डॅडॅश येथे मोगल बादशहा औरंगजेबची याची कबर आहे। तर कुठे आहे? खुलताबाद या ठिकाणी। पुढील प्रश्न, रायगड जिल्ह्यात डॅडॅश येथे भात संशोधन केंद्र आहे। तर ते आहे कर्जत या ठिकाणी। पुढील प्रश्न, वेगवेगळ्या कारणांनी प्रसिद्धीस आलेल्या धरमतर, रोहे, बानकोट व राजापूर येथील खाड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्या आहेत रायगड जिल्ह्यामध्ये। पुढील प्रश्न, संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या अलीकडील काळातील दोन्ही सत्पुरुषांची जन्मभूमी डॅडॅश या एकाच जिल्ह्यातील होय? तर उत्तर आहे अमरावती। पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील अति उत्तरेकडील ठिकाण डॅडॅश या जिल्ह्यात वसलेलं आहे। तर कोठे? नंदुरबार जिल्हा। पुढील प्रश्न, गडचिरोली हा राज्यातील अति पूर्वेकडील जिल्हा होय, तर डॅडॅश हा अति दक्षिणेकडील जिल्हा होय? तर लक्षात घ्या, गडचिरोली हा राज्यातील अति पूर्वेकडील जिल्हा होय, तर सिंधुदुर्ग हा अति दक्षिणेकडील जिल्हा आहे। यानंतर पुढील प्रश्न, राज्यात गोदावरी नदीमध्ये सिरोंचा व परिसरात मगरी आढळतात। सिरोंचा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात मोडते? तर याचे योग्य उत्तर आहे गडचिरोली। पुढील प्रश्न, महाराष्ट्रातून निर्यात होणारे अशुद्ध लोखंड मुख्यत्वे रेड्डी बंदरातून निर्यात होते। रेड्डी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग। आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्याही परीक्षेसाठी फॉर्म भरला असेल आणि आपल्याला टेस्ट सिरीज क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर काय करायचं आहे, आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या क्वेश्चन सेट दिलेले आहेत, त्यातून आपण आपल्याला ज्या एक्झामची तयारी करायची तो तुम्ही परचेस करू शकता। त्यामध्ये ऑनलाईन टेस्ट देखील दिले आहेत। तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून ॲप डाउनलोड करू शकता किंवा ॲप डाउनलोड करण्यामध्ये कोणती अडचण येत असेल तर तुम्ही 93 56 25 60 37 या क्रमांकावर देखील व्हॉट्सअप करू शकता। पुढील प्रश्न, लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेली चोंडी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे अहिल्यानगर। पुढील क्वेश्चन, वर्धा जिल्ह्यात पवनार येथे विनोबाजींचा परमधाम आश्रम आहे। पवनार हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसले आहे? योग्य उत्तर आहे धाम या ठिकाणी। पुढील प्रश्न, सन 1942च्या स्वातंत्र्य संग्रामात प्रसिद्धीस आलेले आष्टी हे तालुक्याचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे वर्धा जिल्हा। पुढील प्रश्न, देवगड, मालवण व वेंगुर्ला ही बंदरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोडतात? तर ती मोडतात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। पुढील प्रश्न, प्राचीन मांडू घराण्याचे राज्य सध्याच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे धुळे जिल्हा। पुढील प्रश्न, दगडी कोळशाच्या खाणी तसेच कागद कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेले चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर कोणत्या नदीकाठी वसले आहे?
तर ते आहे वर्धा. पुढील प्रश्न, कोळशाच्या खाणी व सिमेंट कारखाने यामुळे प्रसिद्ध पावलेले वर्धा नदीकाठचे घुस हे गाव कोणत्या जिल्ह्यात येते? योग्य उत्तर आहे चंद्रपूर जिल्हा. पुढील प्रश्न, गजानन महाराजांचे वास्तव्य व समाधी यामुळे विदर्भाचे पंढरपूर उरलेले शेवगाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे बुलढाणा जिल्हा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट, आदिवासी विकास विभाग याकरिता जर फॉर्म भरला असेल तर एक्झामच्या अनुषंगाने 18,000 प्रश्न आपण या ठिकाणी तयार केले आहेत. प्राईज आहे 500 रुपये फक्त. यामध्ये तुम्हाला PDF स्वरूपात मटेरियल भेटेल, तसेच ऑनलाईन टेस्ट देखील भेटेल. कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, लगेचच परचेस करा. त्याच पद्धतीने समाज कल्याण विभाग आणि बाल विकास विभाग याकरिता आपण 18,000 प्रश्नांची क्वेश्चन बँक आणि ऑनलाईन टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत. याची देखील प्राईज आहे 499 रुपये. याकरिता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ॲप डाउनलोड करावं लागेल. लक्षात घ्या, ऑनलाईन टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी रँक बघायला भेटेल. तसेच चालू घडामोडीचे अपडेटेड PDF फाईल देखील बघायला भेटेल. यामध्ये सामान्यज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, सराव प्रश्नपत्रिका, फुल लेंथ टेस्ट हे सर्व मटेरियल आपण प्रोव्हाइड करत आहोत. तर ॲप डाउनलोड करा, कोर्स परचेस करा, अभ्यासाला सुरुवात करा. आपल्याला कोणताही डाऊट असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. आणि सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी 8 वाजता येणारे व्हिडिओ आवर्जून बघा. थँक्यू.